ओके, सगळ्यांनी स्ट्रेट सरळ पाठीचा कणा ताठ करून बसायचा आहे. दीर्घ श्वास पोटातून घ्यायचा आहे. पोट समोर आलं पाहिजे याचा विचार करायचा. श्वास घेताना पोट समोर, होल्ड, श्वास सोडायचा आहे. पुन्हा श्वास घ्यायचा आहे, होल्ड, श्वास सोडायचा आहे. पुन्हा श्वास घ्या, होल्ड आणि एक्झेल. ओमचा उच्चार करा. आज एक वेगळ्या प्रकारे काहीतरी घ्यायचं आपल्याला. सो स्टार्ट ओम चॅन्टिंग 3 टाइम्स. ओ ओम. 1 more time. ओम. शांत स्थिर मन. डोळ्यांच्या भुवयांमध्ये मध्यभागी परमेश्वर रूपी आत्म्याला वंदन करून आजचा हा अतिशय सुंदर, सर्वोत्तम, सर्वोत्कृष्ट प्रेम, आदर, सन्मान, कीर्ती, यश भरलेला दिवस. आजचा दिवस अतिशय सुंदर भरला आहे. माझ्यामध्ये खूप शक्ती आहे. परमेश्वराने मला ऊर्जा शक्तीने भरलेलं हे शरीर दिलं आहे. आज मी जिवंत आहे. सगळं बघू शकते, अनुभव करू शकते. माझे शरीर खूप सुदृढ आणि आरोग्यदायी आहे. माझ्या शरीरातला प्रत्येक सेल, मज्जातंतू, वाहिन्या, रक्तवाहिन्या सगळ्या खूप छान प्रकारे काम करत आहे. माझ्या शरीरामध्ये सकारात्मक एनर्जीचा फ्लो वाढतो आहे. मी सतत आनंदी आणि शांत असते. मी स्वतःशी पण तेवढीच शांत असते. इतरांसोबत सुद्धा मी शांततेने व्यवहार करते. मी एक प्रेमाचा सागर आहे. माझ्याकडून मी सगळ्यांना फक्त आणि फक्त प्रेम देते. मला सगळ्यांकडून तेच प्रेम परत मिळतं. सगळे माझी खूप प्रशंसा करतात, खूप आदर करतात, सन्मान करतात. मी पैशाची चुंबक आहे. पैसा हा माझा सगळ्यात छान मित्र आहे. तो माझ्यावर खूप प्रेम करतो. मी यशस्वी आहे. मी भाग्यशाली आहे. या पूर्णत्वाच्या, संपूर्णत्वाच्या दिवसासाठी परमेश्वराचे आभार मानते. आजचा दिवस पूर्णत्वाचा दिवस आहे. चमत्कारामागे चमत्कार आणि आश्चर्यकारक गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये रोज घडत आहे. रोज छान छान गोष्टी माझ्या आयुष्यात घडत आहे. दैवी शक्ती माझ्यामध्ये वाहत आहे. त्यामुळे मी नेहमी सकारात्मक लोकांनाच आकर्षित करते. मी सगळ्यांना माफ केलं आहे. माझ्याकडून जर कोणाला दुखवलं गेलं असेल तर मी क्षमा मागते आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. चांगल्या आरोग्यासाठी, चांगल्या शरीरासाठी, चांगल्या नातेसंबंधांसाठी खूप खूप धन्यवाद. परमेश्वरा, सगळ्यांकडे सुख, यश, कीर्ती आणि सगळ्यांची स्वप्न पूर्ण होऊ दे. सगळ्यांच्या इच्छा, आकांक्षा पूर्ण होऊ दे. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.
धन्यवाद. धन्यवाद. आहे कोणी रीडर आपल्याकडे आज? नाही. चालेल, काय हरकत नाही. आहे आहे मी आहे. चालेल. हे माझा मानव समरसतेचे अंतर्हित. हेच होतं ना आपलं, काल हे झालेलं. हे झालं का काल? हं. नाही, हा सुरू होईल. मानव मानव समरसतेच्या अंतर्निहित तणावामध्ये कसा तत्वामध्ये, हस्तक्षेप करतात? तत्वामध्ये. हं, एक मिनिट. हे अंतर्मन सतत कल्याणासाठी कार्य करता, हे झालं होतं का? हं, आय हे थिंक. काल नाही झालं माझं कालच. अच्छा अच्छा. हा, हं. झालाय, ठीक आहे, ओके. झालं हे. इथून सुरुवात करा. मानव समरसतेच्या अंतर्निहित तत्वामध्ये कसा हस्तक्षेप करतात? मानव समरसतेच्या अंतर्निहित तत्वांमध्ये कसा कसा हस्तक्षेप करतात? योग्य किंवा वैज्ञानिक दृष्ट्या विचार करण्यासाठी आपल्याला सत्य माहीत असणे आवश्यक आहे. एका प्राचीन म्हणीनुसार म्हणीप्रमाणे तुम्हाला सत्य माहीत असले पाहिजे. सत्य तुम्हाला मुक्त करेल. सत्य जाणून घेणे म्हणजे अंतर्मनाच्या अमर्याद बुद्धिमत्तेशी आणि सामर्थ्याशी सुसंगत राहणे. कारण अंतर्मनाची प्रवृत्ती ही नेहमी जीवनाभिमुख असते. जाणून बुजून किंवा नकळत केलेले प्रत्येक विसंगत विचार किंवा कृती सार्थ प्रकारचे सर्व प्रकारचे विवाद आणि मर्यादा निर्माण करतात. शास्त्रज्ञ म्हणतात की दर 11 महिन्यांनी आपले शरीर नवीन बनते. याचा अर्थ तुम्ही शारीरिक दृष्ट्या केवळ 11 महिन्याचे आहात. जर तुम्ही तुमच्या शरीरात भीती, क्रोध, मत्सर आणि दुर्भावना यांचे विचार पुन्हा येऊ देत असाल तर त्यासाठी तुमच्या शिवाय इतर कोणीही दोषी नाही. येस. योग्य आणि वैज्ञानिक दृष्ट्या जर आपल्याला विचार करायचा आहे, विचार कसा केला पाहिजे, काय विचार केल्याने काय घडतं किंवा काय करू नये, हे सगळं जे सत्य आहे ते आपल्याला माहीत असणे अतिशय आवश्यक आहे. कारण ज्या गोष्टी जर सत्य माहीत असेल तर मग आपण तसे तसे आपली बुद्धिमत्ता वापरू. सत्य जाणून घेणे म्हणजे काय, तर तुमच्या अमर्याद बुद्धिमत्तेजवळ खूप ताकद आहे. त्या बुद्धिमत्तेशी, त्या सामर्थ्याशी आपल्याला मिळून सुसंगत राहावं लागेल. आणि कारण जर आपल्याला सत्य कळलं, त्याच्याशी सुसंगत आपण राहू, आपल्याला त्याचे नियम कळेल, सगळं जाणून घेतलं, तर त्याची काय प्रवृत्ती आहे ते आपल्याला कळणार. आणि आपण काही काही गोष्टी ज्या आहेत त्या करायला आपण स्वतःला एक ब्रेक लावू. जाणून बुजून आपण विसंगत गोष्टी करणार नाही, वाद निर्माण करणार नाही, वादविवाद करणार नाही, कारण आपल्याला सत्य माहित आहे की काय आहे. अंतर्मनाची शक्ती कधी जागृत होते. आणि आपलं जे शरीर आहे हे दर 11 महिन्यांनी एक नवीन शरीर असतं. सगळे सेल्स आहेत ते मरतात, पुन्हा जिवंत होतात. रोजच्या ही क्रिया सगळे चालू असते. या प्रकारे प्रत्येक अवयवाचा एक पर्टिक्युलर पिरियड आहे, तो पूर्ववत होण्याचा, नवीन नवीन होण्याचा. म्हणजे तुमचं शरीर जुनं नाही राहत, ते नवीन होत असतं. तर शारीरिक दृष्ट्या केवळ तुम्ही 11 महिन्याचे आहात, पण तुमच्या शरीरामध्ये जे मागचं जे तुम्ही कॅरी करत आहात तेच मग नवीन, सेम तेच येणार जर तुम्ही तुमचे विचार नाही बदलवले तर. तर माझ्याजवळ मला एक संधी आहे ना, माझ्याकडे एक नवीन शरीर निर्माण व्हायला. तर माझं आज जर मला माहित नाहीये सत्य काय आहे, आणि मी जर भीती, क्रोध, हे चिंता, मत्सर याच्यामध्ये आहे, तर मला आज कळलंय सत्य, तर मी थोडं ते जाणून घेईल आणि त्याप्रमाणे मग मी ह्या गोष्टी करणार नाही. माझ्यामध्ये हे विचार येऊ देणार नाही, भीती, क्रोध, मत्सर, दुर्भावना. आणि ह्या नाही आल्या तर मग मी स्वतःला दोषी पण ठरवणार नाही. त्यासाठी जर तुम्ही हे सगळं आणलं तर तुम्ही स्वतःच तुमचे दोषी आहात. तुम्ही स्वतःच स्वतःचं भविष्य खराब करणार आहात. जर तुम्हाला माहित आहे की काय सत्य परिस्थिती आहे, मला विचार कसे करायचे, आणि तरी तुमचे विचार तेच ते पुन्हा येत असेल,
तर तुमच्याशिवाय इतर कोणीही तुमच्या लाईफमध्ये दोषी नाही. आणि आपण नेहमी म्हणतो की तुम्ही स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी घ्या. तुम्ही ब्लेम करू नका की याच्यामुळे हे झालं, त्याच्यामुळे ते झालं. कुणामुळे काही होत नसतं. जे काही आपल्यासोबत घडतं ती आपलीच इमेज आपल्याला दिसत असते. प्रत्येक व्यक्ती जो तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला काही कष्ट देत असेल, तर तो तुम्हाला पॉलिशिंग करायला येतो, तो तुमची टेस्ट घ्यायला येतो. युनिव्हर्स त्याला जाणून बुजून तुमच्याजवळ पाठवतो, कारण युनिव्हर्सला त्या तुम्हाला ब्रशिंग करायचं असतं. आणि म्हणून तो व्यक्ती, तर येणाऱ्या तशी जर काही व्यक्ती आले तर तुम्ही उलट त्यांना थँक्यू म्हणा. काही जर तुम्हाला चॅलेंज आले त्यांना थँक्यू म्हणा, कारण त्या चॅलेंजमधून तुम्ही काहीतरी शिकता आणि काहीतरी नवीन तुमच्याकडून होतं. सो आपले विचार आपल्याला बदलायचे. सत्य कळलं आहे, मग आता ते रिपीट नाही करायचं. जर रिपीट केलं तर तुम्हीच दोषी, दुसरं कोणी नाही. तुम्ही तुमच्या विचारांची एकूण गोळाबेरीज आहात. आपण नकारात्मक विचार आणि प्रतिमा नाकारू शकतो. प्रकाश हा अंधारातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. उष्णता हा थंडीवर मात करण्याचा मार्ग आहे. नकारात्मक विचारांवर मात करण्याचा मार्ग म्हणजे सकारात्मक विचार. चांगुलपणावर ठाम राहा, वाईट आपोआपच नाहीसे होईल. हम्म. आपल्या विचारांची एकूण गोळाबेरीज होत असते, हे लक्षात घ्या हं. हे खूप मोठं सेंटेन्स आहे की तुम्ही तुमच्या विचारांची एकूण गोळाबेरीज आहात. म्हणजे वाढतं. गोळाबेरीज म्हणजे कंटिन्युअस त्याच्यामध्ये ऍडिशन होतं. चांगले विचार होईल तर ऍड 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 होत जाईल. वाईट पुन्हा ऍड, मग काय तर ते म्हणजे कसे वाढेल. जस्ट इमॅजिन करा. नकारात्मक विचार आणि प्रतिमा आपल्याला माहित आहे तर मी नाकारणार ती. मला माहित आहे की मला जर अंधार आहे, अंधारातून जर मला उजेड म्हणजे कोण दाखवणार मला? प्रकाशच आहे जो मला अंधारातून बाहेर काढणार आहे. मला थंडी वाजते आहे तर थंडी वाजते तर मला ऊबच आहे जी मला थंडीपासून वाचवेल ना. मग नकारात्मक जर विचार माझ्यावर येत आहे तर त्यांना मारण्यासाठी माझ्याकडे एक वेपन आहे, ते म्हणजे मला सकारात्मक विचार करणे. चांगुलपणावर आपल्या ठाम राहायचं, तर आपले विचार आपोआप चांगले होतील. जुने विचार आपले नाहीसे होईल आणि आपण एक पूर्ववत एक व्यक्ती, छान व्यक्ती म्हणून बाहेर पडू. निरोगी. निरोगी, जिवंत आणि सशक्त असणे नैसर्गिक का आहे? आजारी असणे अनैसर्गिक का आहे? कोणतेही सर्वसामान्य मूल पूर्णपणे निरोगी म्हणूनच या जगात येते आणि त्याचे सर्व अवयव अचूकपणे कार्य करत असतात. ही सामान्य स्थिती आहे. आपण निरोगी, चैतन्यशील आणि सामर्थ्यवान असले पाहिजे. स्वसंरक्षणाची भावना ही मानवी स्वभावातील सर्वात शक्तिशाली भावना आहे. हे तुमच्या स्वभावात अंतर्भूत असलेले सर्वात शक्तिशाली, सदैव वर्तमान आणि सतत कार्यरत सत्य आहे. जेव्हा तुम्ही जेव्हा तुमचे विचार आणि विश्वास नेहमी तुमचे संरक्षण करणाऱ्या जीवनाच्या तत्वाशी सुसंगत असतात, तेव्हा ते अधिक कार्यक्षमतेने कार्य करतील. यावरून असा निष्कर्ष निघतो की सामान्य परिस्थिती ही असामान्य परिस्थितीपेक्षा अधिक सहज आणि निश्चितपणे परत येऊ शकते. हम्म. आपल्याला जेव्हा परमेश्वराने जन्म दिला आहे, जेव्हा आपण पहिलं पाऊल किंवा पहिल्यांदा आपण या सृष्टीचं जेव्हा दर्शन घेतलं, तेव्हा आपण खूप तंदुरुस्त, निरोगी होतो. कोणी असा नाहीये की काहीतरी घेऊन आलेला आहे रोग. एक सुदृढ बाळ म्हणून आपल्याला जन्म झालेला असतो. सगळे आपले अवयव, ऑर्गन्स छान काम करत असतात. सगळी स्थिती ही सामान्य आहे, बरोबर आहे. मग निरोगी, चैतन्यशील, सामर्थ्यवान आपण असलं पाहिजे, कारण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांनीच देऊन पाठवल्या आहेत. आणि आपला हा बर्थ राईट आहे, हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे की आपण स्वस्थ राहिलं पाहिजे, मस्त राहिलं पाहिजे, खुश राहिलं पाहिजे. कारण तेच त्यांनी आपल्याला देऊन पाठवलं आहे. आपल्या संरक्षणाची भावना हे आपल्या मानवी स्वभावातील सगळ्यात मोठं भावना आहे, शक्तिशाली भावना आहे. आणि आपल्याला स्वभावातून आपली जी शक्तिशाली सदैव प्रेझेंट मध्येच आपण राहणे, सदैव आपण वर्तमान काळात जगणे, भूतकाळातला विचार न करणे. आज तुमचं वर्तमान चांगलं आहे तर तिकडे पुढे तुमचं फ्युचर पण चांगलंच राहणार आहे. ह्या सगळ्या शक्तिशाली वर्तमान सतत कार्यरत राहणे हे सगळं आपल्याला सांगितलेलं आहे. आपले विचार आणि विश्वास हे आपल्या जीवनाच्या तत्वाशी सुसंगत झाले पाहिजे. तेच जे आहे आपल्याला संरक्षण करतील आपल्या याच्यामध्ये, आणि जास्तीत जास्त कार्यक्षमतेने ते काम करेल. जितके तुमचे विचार, तुमचा विश्वास
हे एकाच लाईन मध्ये राहणार. आणि त्यानंतर तुमची जी सामान्य परिस्थिती आहे ही तुमची असामान्य परिस्थितीपेक्षाही अधिक सहज आणि निश्चितपर्यंत परत येऊ शकते. आणि तुमचं जे लाईफ आहे ते स्मूथ गोईंग, राणी सारखं जगायचंय आपल्याला, राजा राणी सारखं जगायचं. कारण आपला हा जन्मसिद्ध अधिकार आहे. परमेश्वराने आपल्याला त्यासाठीच इथे पाठवलेला आहे. एक सोन्याच्या तुकड्यामधून सोन्याची बांगडी तयार करते, म्हणजे त्याच्यामध्ये सोन्याचं तत्व असतं. ते सोनच असतं, ते दुसरं कोणी नसतं. मग आपण जर परमेश्वराची लेकरे आहोत तर परमेश्वराचा अंश आपल्यात आहे. आपल्या आतमध्येच ती मोठी शक्ती आहे. कुठे एक मर्यादा आहे आपल्या त्या शक्तीला, पण परमेश्वराने आपल्याला सगळ्या शक्ती देऊन पाठवल्या आहे. त्याचा वापर करायचा आहे आणि आपल्या जीवनाला संरक्षण करून ती कार्यक्षमता आपल्यामध्ये जागृत करून आपली जी परिस्थिती आहे ती छान करायची आहे. आणि ती सहज आहे आणि निश्चितपणे येऊ शकते. आजारी असणे ही नेहमीची सर्वसामान्य अवस्था नाही. आजारपणाचा अर्थ असा आहे की तुम्ही जीवनाच्या वर्तमानाच्या विरुद्ध जात आहात आणि नकारात्मक अ, विचार करत आहात. जीवनाचा नियम हा विकासाचा नियम आहे. संपूर्ण निसर्ग शांतपणे सतत हळूहळू विकसित होत या नियमाचा पुरावा देतो. जिथे वाढ आणि अभिव्यक्ती आहे तिथे जीवन आहे. जिथे जीवन आहे तिथे सुसंवाद आहे आणि जिथे सुसंवाद आहे तेथे परिपूर्ण आरोग्य आहे. हम्म. आजारी असणे ही नेहमीची सर्वसामान्य अवस्था नाही, याचा अर्थ असा आहे की आपल्याला छान शरीर देऊन परमेश्वराने पाठवलाय. आपला अधिकारच तो आहे की आपण निरोगी राहायचं आहे. आजारपणचा अर्थ काय होतं की कुठेतरी आपण निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध जात आहोत. आता कोणाला जर भूक लागली, जर तुम्हाला माहित आहे तुमच्या पोटाची कॅपॅसिटी कधी आहे की मला एक किंवा दोन पोळ्या, तसे म्हणतात ना की पोटापेक्षा थोडं कमीच खाल्लं पाहिजे, थोडं श्वास जाण्यासाठी, थोडं बाकीच्या गोष्टींसाठी थोडी जागा ठेवावी, एकदम पोट भरूपर्यंत खाऊ नये. हे नियमाच्या विरुद्ध जातं ना. मग त्याच्यानंतर जर काही तुम्हाला उद्भवत असेल तुमच्या शरीरामध्ये व्याधी, तर चुकी कोणाची आहे? आपलीच आहे. आपल्याला माहिती आहे नियम काय आहे. ज्या वेळेस आपण त्याच्या विरुद्ध जाऊ, आपले विचार पण नकारात्मक राहील, तर मग नाही. कारण जीवनाचा नियमच आहे की तुमचा विकास होत राहिला पाहिजे. निसर्ग शांतपणे हळूहळू विकसित होत असतं. जिथे वाढ तिथे अभिव्यक्ती, जिथे म्हणजे जिथे जीवन आहे तिथे सुसंवाद आहे. आणि सुसंवाद आहे म्हणून परिपूर्ण आरोग्य आहे. जिथे सुसंवाद नसेल, जिथे वादविवाद असेल, तिथे तुम्हाला परिपूर्ण आरोग्य मिळणार नाही. परमेश्वराने आपल्याला जन्मसिद्ध अधिकार दिला आहे. तुम्ही छान राहा, श्रीमंत राहा, राणीसारखं जगा. आपल्याला एन्जॉय करायला पाठवलं आहे धर्तीवर. पण आपण या गोष्टी एन्जॉय न करता बाहेर जगामध्ये कुणीतरी काही म्हटलं, चुकीचे बिलीफ, चुकीच्या धारणा, चुकीचे विचार याच्यामध्ये कंटिन्युअस जगत असतो. आपल्या जीवनाचा नियम आहे विकासाचा, पण आपण तो विकास न करता दुसरं काहीतरी करतो. संपूर्ण निसर्ग जसं हळूहळू विकसित होतं, हा त्याचा नियम. म्हणजे एक बी लावलं, बी लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी झाड नाही उगवत ना. ते हळूहळू त्याच्या निसर्गाच्या नियमाप्रमाणे त्याची वाढ होत असते. मग ते जीवन देतं, ते फळ देतं, फूल देतं. तसंच आपल्याही जीवनाचं कार्य आहे. जर तुमची विचारसरणी सरणी तुमच्या सुप्त मनाच्या सृजनशील तत्वाशी सुसंगत असेल तर तुम्ही सुसंवादाच्या मूळ तत्वाचा फायदा घेऊ शकता. जर तुमचे विचार सुसंवादाच्या तत्वाशी जुळत नसतील तर ते तुम्हाला घट्टपणे चिकटून राहतील, तुम्हाला त्रास देतील, तुमची चिंतित करतील आणि शेवटी आजारपण निर्माण करतील. यानंतरही हे विचार सोडले नाहीत तर कदाचित ते मृत्यूलाही कारणीभूत ठरतील. येस. सुप्त मनाच्या सर्जनशील तत्वाशी जर तुमचे सुसंगत विचार नसेल, तर तुम्हाला ते जर घट्टपणे चिटकून असेल. आता आपल्याला माहित आहे, आपण रोज वाचतो पुष्कळ पुस्तकामध्ये सारखंच आहे, सगळीकडे सेम गोष्टी दिल्या आहे. 10 पुस्तकं मी बघितली, 10 पुस्तकं वाचून बघितली, सगळ्यांचा एकच सार आहे. ती मॅजिक असू दे, द सबकॉन्शियस माइंड, गेम ऑफ लाईफ, प्लेसिबो, सुपरनॅचरल माइंड, माइंड पॉवर, सगळीकडे एकच आहे. विचार चांगले ठेवा, ब्लेमिंग गेम खेळू नका, आपल्या तत्वावर व्यवस्थित राहा,
सुसंवाद साधा, राग ठेवू नका, ग्रज मनामध्ये ठेवू नका, चिंता करू नका, भीती करू नका. नेहमी हायर फ्रिक्वेन्सी म्हणजे सगळ्यात हाय फ्रिक्वेन्सी झोन मध्ये राहा. त्या व्होल्टेज मध्ये आपल्याला राहायचंय. आणि तर तुमचं जे आहे सगळ्या गोष्टी छान होतील. जर ह्या नसेल तर काय होईल? तुमचा बॉडी मधले सेल्स वेगळे रिॲक्ट करेल. जेव्हा ते वेगळे रिॲक्ट करेल, मग तुमच्या शरीरामध्ये एक एक व्याधी, खूप चिंता, खूप चिंता, मग काय बीपी, मग काय शुगर, थायरॉइड, भरपूर काही असे आहेत. आजकाल खूप जास्त का सगळ्यांना होतात? कारण की राग, द्वेष, जेलसी, याने हे म्हटलं, त्याने ते म्हटलं, तर हे रोग रोग देतात. जास्त चिंता करणाऱ्या लोकांना आजार पण इझी कॅच करतं. आणि जर तुम्ही हे सोडलं नाही, तर ते आजार आपल्याला दुसऱ्या एका गोष्टीपर्यंत नेऊन पोचवेल. आता ह्या सगळ्या गोष्टी कळत आहे, तर आपण अलर्ट राहून सगळं काम करायचं आहे. माफ करायचं, सगळ्यांना सोडून द्यायचं. माफ करायचं म्हणजे असं आहे की तुम्ही जर त्या व्यक्तीशी जरी बोलत नसाल, जरी तुमचा त्याच्याशी काहीही संबंध नसेल, इन केस तो तुमच्या समोर आला किंवा तुम्हाला त्याचा थॉट आला, तर तुमच्या मनामध्ये शांतीची भावना आलीच पाहिजे. तेव्हा असतं खरं माफ करणं. माफ केलं मी, आता मी आजकाल माफ करते सगळ्यांना, माझ्या मनात काहीच राहत नाही. पण काय होईल? त्या व्यक्तीचा विचार आला की माझ्या मनामध्ये चिडचिड निर्माण होईल, राग द्वेष येईल, किंवा त्या व्यक्तीला जरी मी पाहिला तरी मला एकदम म्हणजे गुड फील नाही होणार. याचा अर्थ माफ नाही केलाय. तर अशा वेळेस काय करायचं? शांत बसायचं. सकाळी किंवा झोपेच्या आधी त्या आत्म्याला बोलवायचं, बसवायचं, त्याला सांगायचं, बाबा तुझ्याकडूनही काहीतरी, माझ्याकडूनही काहीतरी झालंय, सगळं आता हे एनर्जी आपण हे करू, सगळं माफ करायचं, सोडून द्यायचं, फ्री करा. नंतर बघा तुमचं आयुष्य किती सुंदर होईल. कारण काहीही पडलेलं नाही आहे उगा कुणा. कारण कुठे ना कुठेतरी ना ते एक ग्रज फील, चांगले जर आपले संबंध नसतील ना, मग खूप काही गोष्टींमध्ये आपलं सेम आपल्या आयुष्यामध्ये. कारण सगळ्यात मध्ये मॅजिक बुक मध्ये पहिला जो लेसन आहे मॅजिक रॉक, त्याच्यानंतर पहिला जो आलेला आहे तो रिलेशनशिपवरच आलाय. का रिलेशनशिपचा लेसन आला आहे? कारण जिथे रिलेशनशिप चांगली आहे तिथे तुमचं पूर्ण सगळ्या एरियामध्ये तुम्हाला चांगलेच रिझल्ट मिळतील. तसेच तुमचे विचार चांगले आहेत तर तुम्ही चांगलं चांगलं तुमच्या आयुष्यात घडेल आणि हेल्दी राहाल. मेन म्हणजे हेल्दी राहाल. आजाराच्या आजारी. उपचारात तुम्हाला तुमच्या संपूर्ण प्रणालीमध्ये अंतर्मनाच्या महत्वाच्या शक्तीचा प्रवाह आणि प्रसार वाढवावा लागेल. हे भय, चिंता, तणाव, मत्सर, द्वेष आणि इतर सर्व विनाशकारी विचार टाकून काढून टाकून केले जाऊ शकते. हे विचार तुमच्या नसा आणि ग्रंथींना आणि शरीरातील उती जे सर्व टाकाऊ पदार्थाचे उत्सर्जन नियंत्रित करते आणि शरीर स्वच्छ ठेवते, करतात आणि नष्ट करतात. हम्म. तेच. स्वच्छ ठेवते कसं होईल मग यांचं? ते थोडं वाक्य मला हे वाटलं काहीतरी. एक मिनिट. मॅम, जेव्हा आपण कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करतो, सतत विचार करतो, तर त्यावेळेला तिथल्या ज्या नर्व्स आहेत, वेन्स आहेत, त्या संकुचित होतात. संकुचित पावतात. पण जेव्हा तुम्ही आनंदी असतात तेव्हा ते रिलॅक्स होतात. प्रसरण म्हणजे त्या पावतात. रिलॅक्स झाल्यानंतर म्हणजे त्या तिथला ते ना जे आता होते. सपोज एक बलून आहे, हम्म. बरोबर आहे, बलून न्यू ब्रँड आहे, तुम्ही एकदा फुगवाल त्याला, मग सोडून द्याल. नेक्स्ट टाइम पुन्हा तोच बलून सेम घ्यायचा, फुगवला, मग तो इतका असा फ्री होईल ना की तुम्हाला तेवढा एफर्ट्स लागणार नाही त्याच्याला फुगवायसाठी. सेम जसं तुमचे जर विचार चांगले आहे तर तुमच्या शरीरामध्ये चांगल्या शक्तीचा प्रभाव वाढेल. आणि जर भय, चिंता, मत्सर, द्वेष, हा, इथे का असं म्हटलेलं आहे? कारण की भय, चिंता, तणाव, मत्सर, द्वेष हे विनाशकारी विचार आहेत, जे आपल्या शरीरामध्ये व्याधी निर्माण करतात. का करतात? कारण ते सगळे जे, जसं प्रतिभा मॅम सांगतात आहे, सगळे सेल्सला आकुंचन पावणे, ते सेल सुद्धा तसेच रिॲक्ट करतात. आणि त्यामुळं काय होतात? आकुंचन पावलं की मग व्याधी निर्माण होतात. आणि जर मी तुम्ही हे काढलं तर मग काय होईल? तुमचे विचार, तुमचा नसा, ग्रथींना जी ग्रंथी आहेत त्या शरीरामध्ये ती
आपल्याला आलेली घाण म्हणजे शरीरामध्ये जे काही आहे ती टाकायला मदत करेल. इझी गो होईल. आपण सगळं घाण बाहेर टाकू. घाण बाहेर टाकली तर काय होईल? शरीर स्वच्छ होईल. आणि स्वच्छ शरीर झालं की जे कमकुवतपणा आपल्यामध्ये असेल किंवा काही जरी वाईट असतील ते सगळं नष्ट होईल. कळलंय? आता समजलं का अस्मिता मॅम? हो हो. हम्म. मणक्याचा क्षयरोग बरा झाला. मार्च 1917च्या नॉटिलस मासिकात पॉट रोग किंवा मणक्याच्या क्षयरोगाने ग्रस्त असलेल्या मुलाबद्दल एक लेख आला होता. त्याच्या मणक्याचा क्षयरोग कसा बरा झाला याची कथा त्यात दिली होती. त्याचे नाव फेडरिक इलियास अँड्रूज होते, जो आता युनिटी स्कूल ऑफ ख्रिश्चनिटी, कॅन्सस सिटी, मिसुरी येथे धर्मगुरू होता. या आजारामुळे तो अपंग झाला होता. त्याला पायांवर चालता येत नव्हते आणि हात आणि गुडघ्यांवर चालावे लागत होते. डॉक्टरांनी आजार असाध्य असल्याचे घोषित केले. अँड्रूजनी हा निर्णय मान्य केला नाही. तो प्रार्थना करू लागला. त्याने सकारात्मक विधान तयार केले. त्याने दिवसातून अनेक वेळा त्याची पुनरावृत्ती केली आणि त्याला हवी असलेली गुणवैशिष्ट्ये मानसिक दृष्ट्या प्राप्त करू लागला. मी परिपूर्ण, आदर्श, मजबूत, शक्तिशाली, प्रेमळ, सुसंवादी आणि आनंदी आहे. ही प्रार्थना त्याच्या ओठावर रात्रीचे शेवटचे शब्द होते आणि सकाळचे पहिले शब्द होते. त्यांनी इतरांसाठी प्रार्थना केली आणि प्रेम आणि आरोग्याचे विचार पाठवले. ही मानसिक वृत्ती आणि प्रार्थना करण्याची पद्धत त्याच्यासाठी अनेक पटीने फलदायी ठरली. त्याच्या विश्वासाचा आणि चिकाटीचा त्याला खूप फायदा झाला. त्याच्या मनात भीती, राग, द्वेष किंवा मत्सराचे विचार आले की तो लगेच सकारात्मक विधानाच्या पद्धतीचा वापर करू लागला. त्याच्या अंतर्मनाने त्याच्या सकारात्मक सवयीच्या विचारसरणीनुसार प्रतिक्रिया दिली. तो सशक्त आणि निरोगी झाला. बायबल मध्ये. या या बायबल मधील पुढील विधानाचा अर्थ असाच आहे: तुमच्या स्वतःच्या स्वतःच्या मार्गाने वाटचाल करा. तुमच्या आस्थेने तुम्हाला परिपूर्ण बनवले आहे. येस. सिंपल एक साधी म्हणजे गोष्ट ही. मणक्याचा क्षयरोग त्या काळामध्ये खूप मोठा रोग होता. कर्करोग, क्षयरोग म्हणजे मणक्यांचा कर्करोग तर असाध्य नव्हता हा. आणि म्हणजे याच्यावर त्यावेळेस खूप काही मेडिसिन्स वगैरे नव्हत्या. आणि त्यामुळे जो मुलगा होता फेड्रिस एलियस अँड्रूज, याला चालायचं अपंग झाला होता. कारण त्याच्या नसांमध्ये किंवा त्याच्या ह्याच्यामध्ये त्याचे जे अवयव होते, त्याचे जे हाड होते, त्याच्यामध्ये हा रोग असल्या कारणामुळे त्याला चालण्यात त्रास व्हायचा. आणि तो पायावर चालताही येत नव्हता. त्याला गुडघ्यावर चालावं लागत होतं. आणि मग डॉक्टरांनी सांगितलं की हा आजार असाध्य आहे, याच्यातून बरं होण्याची पॉसिबिलिटी नाही. पण जरी डॉक्टरांनी हे म्हटलं, जरी डॉक्टर शिकलेले आहेत, त्यांची स्टडी आहे, त्यांचे स्वतःचे काही अनुभव आहेत, त्या अनुभवातून त्यांनी हे सांगितलं की बाबा हा रोग बरा होण्यासारखा नाही आहे. बस हे क्लिअर त्याला सांगितलं. जरी डॉक्टरांनी सांगितलं पण त्या मुलाने, अँड्रूजने, ते मान्यच केलं नाही. त्यांनी तिथे आपली अंतर्मनाची शक्ती वापरली आणि सतत त्यांनी प्रार्थना केली. दिवसातून 2 वेळा सकारात्मक त्यांनी स्वतःसाठी एक विधान तयार केलं की मी परिपूर्ण, आदर्श, मजबूत, शक्तिशाली, प्रेमळ, सुसंवादी आणि आनंदी आहे. ही तुम्ही लिहून घ्या. ज्यांना हेल्थमध्ये चॅलेंज असतात किंवा रोज सकाळी हे वाक्य एकदा जरी म्हटलं तरी पुष्कळ आहे. आणि झोपायच्या आधी एकदा. तर हे वाक्य सतत त्या मुलांनी सकाळ संध्याकाळ झोपताना प्रार्थना केली. स्वतःसाठी प्रार्थना, दुसऱ्यांसाठी प्रार्थना, व्हिज्युअलायझेशन, ह्या सगळ्या त्याच्यामध्ये आलेल्या गोष्टी त्यांनी सतत 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 तेच ते करू लागले. जरी डॉक्टरांनी म्हटलं म्हणून मग आता डॉक्टरांनी म्हटलं मग आता मी माझा प्रयत्न सोडून देतो, आता मी दुःखातच राहतो, आता मी आपल्या कर्मालाच दोष देईन, आता मी खूप रडतच बसेल, असं काहीच न करता स्वतःच्या शक्तीचा वापर केला. स्वतःसाठी एक सेंटेन्स तयार केलं. जिथे निगेटिव्ह विचार आला की त्याला इमिजिएट पॉझिटिव्ह मध्ये त्याला कन्वर्ट केलं. आणि एवढी चिकाटी आणि जिद्द होती त्याच्यामध्ये की मी हे सगळं ठीक करून राहील. त्याच्या मनामध्ये भीती, द्वेष, डाऊट
कुठलीच गोष्ट आली नाही की असं होईल का, डाऊट एकदाही नाही आला हे करत असताना. आणि जेव्हा ह्या सकारात्मक विधानाचा जेव्हा तो वापर करू लागला आणि त्याची जी अंतर्मन शक्ती जेव्हा ती जागृत झाली आणि त्याच विचारसरणीनुसार त्याला प्रतिक्रियाही मिळाली, तो एकदम स्ट्रॉंग, सशक्त आणि निरोगी झाला. म्हणून बायबलमध्ये एक विधान आहे की तुम्ही स्वतःच्या मार्गाने चाला, जो तुम्हाला दिला आहे. निसर्ग नियमानुसार तुम्हाला काय सांगितलंय तो मार्ग अपनावा, त्या मार्गाने चाला, तुमची आस्था ठेवा, तुम्हाला आरोग्य मिळेल. तुम्हाला परिपूर्ण तुम्ही व्हाल, संपूर्ण व्हाल. कारण परमेश्वराने संपूर्णच पाठवलं आहे आणि जगायला छान पाठवलं आहे. तर येणाऱ्या छोट्या छोट्या ह्या चॅलेंजमध्ये तुम्ही आपल्या अंतर्मन शक्तीचा वापर करा आणि स्वतःचं आयुष्य परिपूर्ण करा. अंतर्मनाच्या शक्तीवरचा विश्वास तुम्हाला बरे करतो. एक तरुण सुप्त मनाच्या उपचार शक्तीवरील माझे भाषण ऐकायला अ, यायचा. यायचा. त्याला डोळ्यांचा एक गंभीर आजार झाला होता. नेत्ररोग तज्ञांनी त्याला सांगितले की त्याला एक नाजूक आणि धोकादायक ऑपरेशन करावे लागेल. प्रार्थनेचा वैज्ञानिक आधार जाणून घेतल्यानंतर हा तरुण स्वतःशी म्हणाला, माझ्या अंतर्मनाने माझे डोळे बनवले आहेत, म्हणून तेच मला बरे करू शकते. रोज रात्री झोपण्यापूर्वी तो निष्क्रिय ध्यानस्थ अवस्थेत म्हणजे झोपेसारख्या अवस्थेत जात असे. तो आपले संपूर्ण लक्ष नेत्ररोग तज्ञाकडे केंद्रित करत असे. डॉक्टर त्याच्या समोर आहेत आणि त्यांनी बोलावलं तो ऐकत आहे, बोललेलं. बोललेलं तो ऐकत आहे, अशी तो कल्पना करत असे. त्याने डॉक्टरांकडे कल्पनेत स्पष्टपणे पाहिले आणि त्याला चमत्कार झाला. रोज रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटे तो हे वारंवार ऐकत असे. 3 आठवड्यानंतर तो पुन्हा नेत्रचिकित्सकाकडे गेला. त्यांनी त्याचे डोळे तपासले. जेव्हा डॉक्टरांना विश्वास बसला नाही, तेव्हा त्यांनी त्याला पुन्हा तपासले आणि आश्चर्याने विचारले, हा एक चमत्कार आहे. काय घडलं होतं? या व्यक्तीने नेत्रतज्ञांची काल्पनिक प्रतिमा किंवा चित्राचा एक साधन म्हणून वापर करून आपल्या अंतर्मनावर छाप टाकली होती. त्याच्यापर्यंत चमत्काराची कल्पना पोहोचून त्याचा त्यावर विश्वास बसवला होता. सकारात्मक विधानांची पुनरावृत्ती विश्वास आणि आस्थेने त्याने हा विचार त्याच्या सुप्त मनात रुजवला होता. त्याच्या अंतर्मनाने त्याचे डोळे बरे केले. अंतर्मनामध्ये डोळ्यांचा साम सामान्य. सामान्य निरोगी अवस्थेचा आदर्श आराखडा होता. डोळे बरे करण्याच्या कल्पनेने भारलेल्या मनाने लगेचच डोळ्यांवर उपचार सुरू केले. हे उदाहरण याचा पुरावा आहे की अंतर्मनाच्या उपचार शक्तीवरील विश्वास तुम्हाला बरे करू शकतो. या व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी. खूपच छान. एक तरुण डॉक्टर जोझफ मर्फीचं भाषण ऐकायचं. त्यांचं भाषण रेडिओवर यायचं संडे सॅटर्डेला. तर हा मुलगा जेव्हा त्यांचं भाषण ऐकायचा आणि त्याला एक गंभीर आजार झाला डोळ्याचा, तर त्याने सेम नेत्रतज्ञांनी सांगितलं की हे खूप असा आजार आहे की आता याच्यामध्ये एक ऑपरेशन करायचं. ऑपरेशन तर असं असं राहील, याच्यामध्ये धोकाही होऊ शकतो, येतील हे डोळे जातील हे काही सांगू शकत नाही. पण त्या मुलाने एक प्रार्थनेचा आधार घेतला. तो स्वतःशीच म्हणाला की माझ्या अंतर्मनाने माझे डोळे बनवले आहे. कारण अंतर्मन आपलं शरीर बनवतं, आपलं सबकॉन्शियस माइंड. आपण मागेही लेसन मध्ये ऐकलंय की अंतर्मन जेव्हा तुमचं शरीर बनवतं तर त्याच्यामध्ये एक शक्ती तो निर्माण करतो, ते बरंही करू शकतं. तर त्याच्यामध्ये ही शक्ती आहे. कारण आपल्याला काही खर्चटलं, काही लागलं तर ऑटोमॅटिक बरं होतं. नेहमी आपण काही तिथे ऑइंटमेंट लावत नाही किंवा त्याला आपण मरमपट्टी करत नाही, आपोआप बरं होतं. तर ही शक्ती आपल्या आतमध्ये आहे. त्या मुलांनी त्या शक्तीचा वापर केला की माझ्या अंतर्मनाने माझे डोळे बनवले आहे, म्हणून मला तेच बरे करू शकते. तुम्ही इथे तुमच्यावर ज्या कुठे चॅलेंज आहे ते तुम्ही वापरू शकता नाव. आणि हे विधान पण एक सकारात्मक विधान आहे जे आपण स्वतःसाठी म्हणू शकतो. रोज रात्री झोपण्यापूर्वी जेव्हा अल्फा स्टेटमध्ये जाणे, ध्यानस्थ शांत सबकॉन्शियस माइंड जागृत करणे, जेव्हा आपण पोट समोर घेतो, आपली बेंबीपासून जेव्हा आपण श्वास घेतो, तेव्हा आपलं सबकॉन्शियस माइंड जाग होतं, ते खूप ऍक्टिव्ह होतं. तसंच या मुलांनी झोपेच्या तंद्रीमध्ये पूर्ण व्हिज्युअलाइज केलं, नेत्ररोग तज्ञाकडे लक्ष केंद्रित केलं, डॉक्टरांच्या समोर उभा आहे, डॉक्टर बोलत आहे, ती सगळी कल्पना त्यांनी अनुभवली. ते शब्द त्याच्या कानामध्ये लिटरली असे आवाज येत होता.
त्या प्रकारे तो कंटिन्यू रोज 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 चमत्कार झाला, चमत्कार झाला, चमत्कार झाला, हे शब्द वारंवार त्याला ऐकू येत होते. इतकं जबरदस्त व्हिज्युअलायझेशन त्याचं होतं. आणि सेम तसंच झालं 3 आठवड्यानंतर, जेव्हा तो नेत्र चिकित्सालयाकडे पुन्हा गेला त्यांच्याकडे, आणि डॉक्टरांचे हे शब्द होते की हा तर चमत्कार आहे. जेव्हा त्यांनी त्याला टेस्ट केलं, दोनदा, एक नाही दोनदा केलं, आणि सेम वर्ड त्या डॉक्टरांचा होता. त्या व्यक्तीने म्हटलं हे कसं झालं बाबा? कारण आपण काल जे शिकलो आहे की कसं काम करतं अंतर्मन, कुठून कुठे काय पाठवतं, आणि पिक्चर कसं एक इमेज फॉर्म मध्येच सबकॉन्शियस माइंड गोष्टी घेतं. चमत्कार झाला. तर त्या नेत्रतज्ञाची जी काल्पनिक प्रतिमा त्या मुलांनी एका चित्राचं साधन म्हणून वापर केला, ती त्याच्या सबकॉन्शियस माइंडवर त्यांनी छाप टाकली. ती चमत्काराची कल्पना ती पोचवून त्यावर त्याचा विश्वास बसवला. सकारात्मक विधानाने ते रोज 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 त्याचं सिमेंटिंग केलं, त्याचं पुनरावृत्ती केली, त्याचा विश्वास दृढ झाला, आशा, ह्या सगळ्या त्याच्या सुप्त मनावर रुजवल्या. कॉन्शियस माइंडनी पण ते ऍक्सेप्ट करून मग अंतर्मनाने त्याचे डोळे बरे केले. आणि त्या अंतर्मनाच्या डोळ्याच्या त्या सामान्य आणि निरोगी अवस्थेमध्ये त्याचं पूर्णवत त्याचे डोळे त्याला मिळाले. आणि त्यांनी त्याची डोळे पूर्ण बरे केले. त्या कल्पनेने भारावलेल्या मनाने लगेच त्याच्या डोळ्यावर उपचार सुरू केले, आणि त्याचे डोळे त्याला परत मिळाले. सो हा आहे अंतर्मनाच्या शक्तीचा मोठा चमत्कार. अंतर्मनाची उपचार शक्ती जी आहे ती बरे करते. हा विश्वास तुम्हाला बरं करू शकतो. तिथे तुम्हाला डाऊट नाही पाहिजे. मला माझं अंतर्मनाने बनवलेलं आहे, परमेश्वर रूपी माझं अंश माझ्यामध्ये आहे, ती शक्ती त्याने ती टाकलेली आहे, मी पूर्णपणे बरा होईल. काय डॉक्टर म्हणते ते ऐकायचं, आपले जे मेडिकेशन चालू आहे ते पण आपला एक विश्वास ठेवायचा की मी बरी होणार आहे, मला मी मी बरा आहे. तो विश्वास तुम्हाला खरं चमत्कार देईल करून. आणि अंतर्मनामध्ये मोठी अफाट अशी शक्ती आहे. त्याचा उपयोग कालच्या लेसन मध्ये एका व्यक्तीने जेव्हा त्याचं बँक बॅलन्स कमी व्हायचं, ती शक्तीचा वापर करून तो सबकॉन्शियस माइंडला सांगायचा की बाबा मला स्टोरी सुचव. त्याला स्टोरी जशी सिरियल सारखी सुचायची, लिहायचा आणि प्रकाशित करायचा, आणि मग त्याला मस्त पैसे मिळायचे. ही कालची एक स्टोरी आपण ऐकलेली आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी घडतात. फक्त तुमचा विश्वास तुमच्या अंतर्मनावर बसवायचा आहे, त्याप्रमाणे काम करायचे. कंप्लीट करून घेऊया का? हा लेसन होऊन जाईल आज. हम्म. चिंतन मनन करण्याचे मुद्दे. चिंतन मनन करण्याचे मुद्दे. एक, तुमचे अंतर्मन हे तुमच्या शरीराचा निर्माता आहे आणि ते दररोज अगदी 24 तास काम करते. तुम्ही नकारात्मक विचार करून त्याच्या जीवनदायी आराखड्यात हस्तक्षेप करत असता. येस, किती सुंदर वाक्य आहे की अंतर्मन हा आपल्या शरीराचा निर्माता आहे, आणि तो 24/7 काम करतो, त्याला काही सांगावं लागत नाही. आणि जेव्हा तो काम करतो आणि तिथे जर आपण आपल्या नकारात्मक विचाराचं बीजारोपण केलं, तर मग तिथे त्याच्या त्या चांगल्या स्मूथ गोईंग त्या कामामध्ये एक हस्तक्षेप करतो. त्या जीवनदायी आराखड्यामध्ये आपण हस्तक्षेप करत असतो जेव्हा आपण नकारात्मक विचार करतो, आणि मग काम डगमगतं. नेक्स्ट. दोन, झोपण्यापूर्वी एखाद्या समस्येचे उत्तर शोधण्याचे काम तुमच्या अंतर्मनावर सोपवा आणि ते तुम्हाला उत्तर देईल. येस, दिस इज ट्रू. झोपण्यापूर्वी तुम्ही खरंच एक बीजारोपण करा. मी कालच केलंय. माझं बऱ्याच दिवसापासूनचे, म्हणजे नियर अबाउट 6 to 7 month म्हणा, किंवा गेले 3-4 महिन्यामध्ये प्रॅक्टिस माझी जशी पाहिजे मला रोज करायची मी होत नव्हती. मी रात्रीच झोपलेले माझ्या अंतर्मनाला सांगून की मला पूर्वीसारखं 3 वाजता उठव ना. आणि आज मी डॉट, पहिले तर 2:30ला उठले, मग पुन्हा झोपले, आणि नंतर मी बरोबर शार्प 3ला उठले. आणि आज मी 3 वाजतापासून माझी, म्हणजे मी आज खूप फील गुड करते. मला म्हणजे इतकं छान वाटत आहे की मी माझ्या सगळ्या प्रॅक्टिस कम्प्लीट केल्या आज, आणि हे होतं. 3, आपल्या विचारांचा मागोवा ठेवा. तुमच्या सचेतन मेंदूद्वारे सत्य म्हणून स्वीकारलेले विचार अवचेतन मेंदू प्रणालीकडे पाठवले जातात आणि नंतर ते तुमच्या बाह्य जगात वास्तव्य स्वरूप धारण करतात.
येस, आपल्या विचारांचा मागोवा ठेवा. काय विचार करते आहे? सचेतन मेंदूद्वारे सत्य म्हणून स्वीकारले विचार हे अवचेतन मेंदू प्रणालीकडे पाठवले जातात. कालच्या लेसन मध्ये होतं, जेव्हा कॉन्शियस माइंड जे असतं ते सत्य मानतं आणि ते विचार स्वीकारतं, तेव्हा ते सबकॉन्शियस माइंडकडे त्या पाठवलं जातं आणि मग ते आपल्या बाहेरच्या जगामध्ये वास्तव रूप म्हणून आपल्याला पूर्ण होताना दिसतं आणि पूर्ण होतं. 4. तुमच्या अंतर्मनाला एक नवीन आराखडा ब्ल्यूप्रिंट देऊन तुम्ही स्वतःला पुन्हा नव्याने तयार करू शकता. यास, कुठल्याही 5. गोष्टीची ही ब्लू प्रिंट असते ना. जसं कुठलं एखादं घर बांधायचं आहे तर त्याचा पूर्ण आराखडा असतो. आता प्राजक्ता मॅम फर्निचर बनवतायत त्यांच्या घरासाठी, तर त्यांचं एक काहीतरी एक आहे, कुठं काय असलं पाहिजे, कुठे कपाट असलं पाहिजे, कुठे मला फ्रीज ठेवायचं आहे, हे सगळा आराखडा करतात ना त्या. त्याप्रमाणे तसं तसं नवीन पुनरावृत्ती होऊ शकते. 5. तुमचे अवचेतन नेहमी 9 पर्यंत वाचून घ्या जीवनाकडे पूर्ण. हा तुमचे अवचेतन नेहमी जीवनाकडे झुकलेले असते. तुमचे काम तुमच्या सचेतन मनाशी आहे. तुमच्या अंतर्मनाला ते सत्यात उतरवायचे आहे. हीच तुमच्या त्याची शक्ती आहे. तुम्ही सवयीनुसार जसा विचार करता त्यानुसार तुमचे अंतर्मन परिणाम देते. 6. दर 11 महिन्यांनी तुमचे शरीर पुन्हा निर्माण होते. तुमचे विचार बदलून तुमचे शरीर बदला. 7. निरोगी असणे सामान्य आहे, आजारी असणे असामान्य आहे. हे सुसंवादाचे मूळ तत्व आहे. 8. भीती, चिंता आणि तणाव तुमच्या नसा आणि ग्रंथींना कमकुवत करतात आणि नष्ट करतात, ज्यामुळे सर्व प्रकारचे मानसिक आणि शारीरिक आजार होतात. 9. तुम्ही जाणीवपूर्वक ज्या गोष्टींवर विश्वास ठेवता आणि सत्य मानता ते तुमच्या मनातून, शरीरातून आणि परिस्थितीतून अभिव्यक्त होईल. चांगल्या गोष्टीची कास धरा आणि जीवनाचा आनंद मिळवा. येस. सो अवचेतन मन नेहमी जीवनाकडे झुकलेलं असतं. तुमचं काम सचेतन मनाशी तुम्हाला करायचं आहे. अंतर्मनाला मध्ये सत्यामध्ये उतरवायचं आहे. ती शक्ती जी आहे त्याच्यावर विश्वास ठेवायचा, त्याच्या सवयीनुसार विचार करायचा आणि अंतर्मनाला तुम्हाला तसंच तो परिणाम देईल, जसं जसं तुम्हाला हवं आहे. अंतर्मन जे असतं हे तुम्हाला खुशी, प्रोग्रेस, यश, कीर्ती, अ, आरोग्य हे द्यायसाठी आलेलं आहे. तुमचे काम तुमच्या सचेतन मनाशी जुळवून अंतर्मनात उतरवा आणि ते तुम्हाला मिळेल. दर 11 महिन्यांनी तुमचं शरीर नवीन बनतं. मग आज जर माझे विचार नाही आहे चांगले, मला माहिती आहे ना माझं शरीर नवीन होणार आहे, मग काय करायचं? मला मला विचार बदलवायचे आहे. माझं शरीर बदलता माझे विचार बदलेल, मग माझं नवीन शरीर निर्माण होईल. निरोगी असणे हेच आपलं खरं जन्मसिद्ध अधिकार आहे, हे सामान्य स्थिती आहे. आजारी असणे ही सामान्य स्थिती आपली नाही आहे, कारण आपलं हे मूळ तत्वच नाही आहे. आपल्यामध्ये भय, चिंता, ताण, तणाव असेल तर तुमच्या नसा ज्या असतात त्या आकुंचन पावतात आणि त्या आकुंचन पावल्या की मग रोगाचा प्रादुर्भाव होतो. त्यामध्ये मग आपल्याला मानसिक, शारीरिक असे त्रास होतात. जर आपल्याला माहित आहे या गोष्टींवर, आपण माहित असलेल्या गोष्टींवर आता जाणीवपूर्वक विश्वास ठेवायचा आहे, त्याला सत्य मानायचं आहे, तुमच्या मनातून, शरीरातून, परिस्थितीतून ह्या सगळ्या अभिव्यक्ती होईल आणि चांगल्या जीवनाची कास धरा आणि जीवन चांगलं करा. विचार बदलवा, जग बदलेल. कोण कसा आहे, तोच किती चुकला, मी किती बरोबर, सगळं सोडा, फक्त जगा आणि छान जगा. हाच या लेसनचा सार आहे. चलो, थँक्यू सो मच एव्हरीवन. लेसन समजलं सगळ्यांना? येस. प्राजक्ता? हो मॅम. हो, समजलं. येस, थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. येस. काही विचारायचं किंवा काही शेअर करायचंय? शेअरिंग वाढवा बाबा, मला मी शेअरिंगची वाट बघते सगळ्यांची. प्रॅक्टिस करत आहात की नाही? मनी सर्कल चालू ठेवा. हवेचा धन्यवाद द्या. मॅजिक वॉन्ड वापरा. मॅजिक बुक करत नसाल तर एखादी मॅजिक बुक जॉईन करा. तुम्ही स्वतः मराठी मॅजिक बुक वाचा, रोजची एक एक प्रॅक्टिस करा. चालू आहे सगळ्यांची प्रॅक्टिस मॅजिक बुक? येस मॅम, मी सुरू केली आता. हो. माझी पण सुरू हो, आहे. सुरू. आज माझा 4th डे आहे. मी ते विजय नायडू सरांचं आहे 7 AM चं ते करतेय. हा मॅम.
मी पण. ओके, व्हेरी गुड. छान. चालेल मग. मला एक शेअरिंग करायचं होतं. करा. असं की येस. आपण मागच्या धड्यामध्ये जे बघितलं की एकमेकांशी मन जुळलेली असतात हम्म. एकमेकांसोबत, की आपल्याला हम्म. कळतं काहीतरी भावना एकमेकांबद्दल. हम्म. तर 5-6 वर्षांपूर्वी, म्हणजे 5-6 नाही, 2008 मध्ये माझी मैत्रीण आहे एक भारती म्हणून धुळ्याला. तर माझं आणि तिचं खूप बॉन्डिंग छान आहे. आणि मंदिरातून मी माझं म्हणजे काम करून आले, ती सेवा करत होती अजून. आणि येऊन असं 2-1 चौक पुढे गेले असेल मी, तर मला लिटरली असं दिसलं की ती जिन्यावरून पडतीये खाली. अच्छा. हा हा आणि हा. तसंच झालं त्या दिवशी. मी अरे घरी बाप. आल्यानंतर 2 तासांनी मला फोन आला की पडली म्हणून. मला अच्छा. एकदम असं दचकल्यासारखं झालं त्यावेळेस. हम्म. तिला म्हटलं, अगं मला असं असं दिसलं तू पडतीये. असं बरं झालं, खूप लागलं नाही तिला, हम्म. पण पडली ती. म्हणजे एवढं असतं एकमेकांबद्दल आकर्षण, जर आपलं त्या आता नेक्स्ट टाइम तुम्ही थोडं माणसाबद्दल अलर्ट असेल तर. राहा. नेक्स्ट टाइम तुम्ही अलर्ट राहा. तुम्हाला जसं आलं ना असं काहीतरी हिंट, इंट्युशन असं काही, तर लगेच त्या नाही, गोष्टीला. इंट्युशन्स खूप येतात मला असे बऱ्याच लोकांबद्दल. हा हा. म्हणजे तुमची इंट्युशन पॉवर चांगली आहे. तुमच्यासोबत युनिव्हर्स अलाइन करतो आहे. तर तुम्ही त्या शक्तीचा वापर चांगल्या चांगल्या गोष्टींसाठी करा. आणि चांगलं अजून घडेल तसंच. बाकी तुमच्या आता चेहऱ्यामध्ये वगैरे बराच फरक दिसतो आहे. तुमचं जे हेल्थ नाही, चॅलेंज आता आहे ते छान झालं आहे. व्यवस्थित? हम्म. होईल, अजून कव्हर झालंय बरं हा. 90%. व्हेरी गुड, व्हेरी गुड. होईल होईल, 100% होईल. थँक्यू सो मच. थँक्यू. मॅम. मॅम, हे 21 दिवस लिहू शकतो ना मी? पूर्ण आदर्श सशक्त प्रेममय आशु समाधी व आनंदी आहे. हम्म. तो एक तुम्ही तुमच्या सेंटेन्स मुलीसाठी आहे. लिहू शकता. हा हा, मी ते तुम्ही मागे बोलात ना ते मी लिहिते. हम्म. ते डेली लिहिते मुलीसाठी. आणि तुम्हाला तुमच्या मुलीला बघितल्यावर असं वाटतं का, अरे रोज ही आता येते, आता ही असेच सांगेल, असं काही आहे मनामध्ये? ऍक्च्युली हा, थोडं आहे. तो काढा. सगळ्यात पहिले तो हा. तोच काढा. तोच थॉट बरं. आहे जो तुम्हाला तिथे अटकत आहे. आणि तोच थॉट आहे जो तिचा बरं नाही करत आहे. ओके. तुम्ही चालेल. फक्त विश्वास ठेवा ना, की हो. ती आज ऑफिस मधून काय मस्त त्यांना त्यांना नाचतच आली बिलकुल छान, की मम्मा वाव आज तुम्ही खूप छान आहे, बस एवढंच. यूज देऊ ओके. नका. तो जो एक छोटस जे येऊन राहिलंय ना मनामध्ये, तो नका येऊ देऊ, कारण की ते सहज समजतं. नाहीतर हो. रिझल्ट तर लवकर मिळतात. नाही, बरोबर. हम्म. ठीक आहे थँक्यू. मॅम. मला एक शेअरिंग करायचं होतं आणि क्वेश्चन पण आहे. हा तर आधी शेअरिंग करते. जसं की काल ते तुम्ही फोन कॉलचं एक्झाम्पल दिलं होतं ना तुमच्या भावाचं. हा हा हा. सो काल सेम माझ्या बाबतीत पण तसंच झालं. मी काल ऑफिसला गेली होती. मग जेव्हा वरती असते तेव्हा मी म्हणजे खूप हळू बोलायला लागतं, सगळे असतात म्हणून. मग मी फोन कॉल रिसीव्ह नाही केले बरेच. मग जेव्हा मी खाली आले कॅबमध्ये जाण्यासाठी, तर तेव्हा म्हणजे मी असं जिन्यातून येत होती म्हणून मी फोन केला नाही. पण मग माझ्या माइंडमध्ये होतं की मला आता उमेशला फोन करायचा आहे. पण म्हटलं की थोडं रिलॅक्स होऊन करूया, धावत पळत नको. तर तितक्यात म्हणजे हे माइंड हा थॉट माझा कंप्लीट होण्याच्या आतच मला उमेशचा फोन आला. हम्म. आणि मला ते तुमचं वाक्य आठवलं, तुम्ही सकाळी सांगितलेलं. हम्म. आणि म्हणजे हे शेअरिंग होतं माझं. आणि म्हणजे समहाऊ मला युनिवर्स पुन्हा म्हणजे जे काही थोडे चॅलेंजेस आहेत सध्या, तर मला असं वाटतंय की युनिवर्स आता मला क्लू द्यायला लागलाय पुन्हा पुन्हा. आणि दुसरं एक म्हणजे माझं असं क्वेश्चन्स होतं की आता जसं या मॅडमने हे केलं ना, जयश्री मॅमने सांगितलं की असे इंट्युशन्स येतात. हम्म. मग मला सुद्धा बरेचदा काही छोट्या किंवा मोठ्या वाईट गोष्टी घडण्याच्या आधी असे इंट्युशन्स येतात. तर हम्म. मग आपण असं काही करू शकतो का की ज्याच्याने कदाचित ते चेंज होऊ शकतं, किंवा म्हणजे घडूच नाही असं. त्याच्यासाठी तुम्हाला त्या जागी एकतर सकारात्मक विचार करावा लागेल. आणि जर जसं मी सांगितलं ना, त्या मॅडमला इंट्युशन आलं, तर मॅडम त्याच वेळेस तिला कॉल करून, का ग तू कशी आहेस, थोडी जपून चाल, किंवा बघ मला ना थोडी काळजी वाटते तुझी, किंवा कुठल्या तरी एका वेगळ्या वेनी जर तिला थोडं अलर्ट केलं असतं, तर मग काय झालं असतं, मे बी हे थोडं टळलं असतं. इंट्युशन आलं हे माहित आहे ना. तसं हम्म हम्म माझं इंट्युशन होतं. जेव्हा मी माझ्या माझी बहीण आलेली अमरावतीहून, आम्ही दोघी मार्केटला चाललो. मी बॅग काढली आणि बॅग मध्ये मी छोटी पर्स ठेवत होते ना माझी. तेव्हा मला एकदम हंच आलं की नाही नाही, ही बॅग नको घ्यायला, माहित नाही काय होईल. मग
आलं तर होतं. मग इथे मी काय करायला हवं होतं, आल्याबरोबर बॅग चेंज करायची होती, की मला हे हंच आला आहे, मला माझ्या कुठून तरी मला एक भेटलेलं आहे हे की क्लू, की नको ही बॅग तू घेऊ नको. मग मी माझी चांगली छोटी बॅग घ्यायला पाहिजे होती. पण नाही केलं ना मी तसं. मग काय परिणाम झाला, पर्समधले दोन ज्याला गरज हम्म. होती त्यांनी घेतले. ठीक आहे, गॉड ब्लेस, की त्या व्यक्तीच्या काहीतरी चांगल्या कामात आले. पण माझ्या बहिणीची सेम त्याच वेळेस, आणि माझे पण दोघींची. अच्छा. हम्म. आपण काय करू शकतो, एक तर सकारात्मक विधान, किंवा मग ब्लेसिंग, आपल्या ब्लेसिंग द्यायच्या, आणि इमिजिएट ज्या कोण्या व्यक्तीबद्दल घडलं किंवा काही घडलं तर अलर्ट राहून थोडासा आपण फोन कॉल करू शकतो. ओके. हम्म. हा मॅम म्हणजे मला तुम्ही पण आता हे मॅम बोलला ना एक की त्यावेळेला आपल्याला आपण हे द्यायच्या म्हणजे अफर्मेशन द्यायच्या, मग त्यावेळेला आपण काय अफर्मेशन द्यायच्या? बऱ्याच वेळेला आपल्या बाबतीत ह्या अशा गोष्टी होतात, तर मग आपण त्यावेळेला स्वतःला काय सांगायचं? त्याचं भलं करो, त्याला देव चांगलं करो. जर कोणाच्या आरोग्याबद्दल आलं तर त्याला आरोग्य देव, तो स्वस्थ राहो, हे तुम्हाला अफर्मेशन. ती सिच्युएशन कशी आहे हे माहित नाही ना मला आता. ते सिच्युएशन नुसार बरोबर. तुम्हाला तसं द्यावं लागेल ना अफर्मेशन. जसं आता मला सुचिता मॅमचं माहित आहे, बऱ्याच दिवसापासून ते शेअर करत होते त्या. पण माझ्याच मनात कुठेतरी मला माहित आहे की सुचिता मॅम मध्ये एक हे होतं की नाही आता ही येईल ना, ही तशीच, म्हणजे असं माहित होतं की यांना कुठेतरी मनामध्ये एक आहे. म्हणून बरोबर मी बोलता. कॅच केलं की हो, हा. असं. आणि ते मनात आता मला कुठंतरी म्हणजे एक हे राहतं मॅडम सांगायला असं. लागले की हम्म. बोला. मनात कुठेतरी राहतं अशी निगेटिव्हिटी की बाबा हे होईल मनात का असं. कुठेही एवढा जरी तुमच्या कुठेही ते असं, राहतं एकदम हा, छोटं तरी काही नसेल. तेही नाही पाहिजे. विश्वास म्हणजे पूर्ण हा विश्वास. म्हणजे मला पण आता हे जाणवायला लागले की मी कसं म्हणते, मी किती पण प्रामाणिक वागलं तरी समोरची व्यक्ती मला फसवते. म्हणजे माझ्याच मनात विचार आहेत की मला ती फसवते, त्यामुळे ते कारण माझ्या बाबतीत तुमच्या तसंच होतंय. विचारांचंच म्हणून तो रिफ्लेक्शन, फसला जातो. जे बरोबर. आत आहे तेच ओके. बाहेर आहे. जे आत आहे ते बाहेर आहे. तुमच्या समोर जे घडत आहे ते तुमच्या आतमधलंच रिफ्लेक्शन आहे. तुम्ही आरशात बघता तेव्हा ओके. तुम्ही दिसता की कोणी अजून दुसरं दिसतं? तुम्ही स्वतःला बघता ना आरशामध्ये. मग हो. म्हणूनच आपल्या समोर जी परिस्थिती आहे, आपण जे म्हणतो ना याने फसवलं, त्याने केलं, असं झालं तसं, हे आपल्या आतमधलंच रिफ्लेक्शन असतं. हम्म. दुसरं कोणीही काहीच करत नाही. आणि ब्लेम गेम तर खेळूच नाही. त्याच्यावरही मी एक सांगेल, जसं काल प्रोक्रास्टिनेशनवर सांगितलं ना, तर ब्लेम गेम खेळू नये. ब्लेम करून काहीच होत नाही. ब्लेम केल्याने उलट आपण आपले अजून जास्त हे वाढवून घेतो. म्हणजे प्रॉब्लेम काय झाला. म्हणतात, पाप वाढून घेतो, किंवा आपला अजून निगेटिव्हिटी आपण जातो, म्हणजे अजून लो स्केलला जातो आपण. आपली फ्रिक्वेन्सी हाय असली पाहिजे नेहमी, 500 मेगाहर्ट्जच्या वर असली पाहिजे. मग पटपट पटपट स्वप्न पूर्ण होतात. आपल्याला पैसा देताना आपण खूप म्हणतो की माझं तर काही नाही, मी तर छान आहे, पैशाबद्दल माझं मनी सर्कल खूप छान सुरू आहे. पण कुठे पैसे गेले, कुठे 4 रुपये जास्त गेले की मनामध्ये येत, पण तेही नाही यायला पाहिजे. देताना जर तुमचं 59 रुपीज जर बिल झालं असेल ऑटोचं, त्याला 60 रुपीज द्या. राऊंड फिगर करून देणं सुरू करा, आणि मग सांगा मला पैशातले चमत्कार. नेहमी ब्लेस करून द्या. ठीक आहे. आणि मॅम ती मला पण एक शेअर करायचं आहे. हा. मला मार्च मध्येच बऱ्याच माझ्या क्लायंटने सांगितलं की एप्रिलमध्ये मला असे असे चॅलेंजेस आहे, मी करणार नाही तो. असे बऱ्याच लोकांनी सांगितलं. मग आधी माझ्या मनात यायचं की ठीक आहे, आता मग कसं होईल, किती क्लायंट असतील, काय असतील असं. पण आता मी पूर्णपणे आता ठरवलं होतं की नाही, माझा बिझनेस फ्लरिश होत आहे आणि माझ्या प्रत्येक बॅचमध्ये 25 स्टुडंट असणारच आहेत, नवीन ऍडमिशन होणारच आहेत. तर हे मी म्हणत असल्यामुळे माझ्या प्रत्येक बॅचमध्ये ह्या मंथमध्ये 3-3, 4-4 न्यू ऍडमिशन झाले. वाव. आणि अजून एक गोष्ट सांगू प्रतिभा मॅम, अजून तुम्हाला रॉकेट रॉकेट लावायचं आहे ना. तुम्ही हो. जेव्हा रोज सकाळी ब्लेसिंग लिहिता, आजपासून एक नवीन तयार करा. एखादी दुसरी प्रॅक्टिस थोडीशी ठेवा बाजूला. प्रत्येक क्लायंट आहे ना, त्या प्रत्येक क्लायंटचं नाव लिहून त्याला धन्यवाद आणि त्याला ब्लेसिंग द्या. प्रत्येक क्लायंटला. याच्या आधी जे येऊन गेले त्यांना ओरली द्या, आता जे आहे त्यांना तुम्ही लिहून द्या. आणि प्रत्येक क्लायंट बद्दल रोज सकाळी एक 5 मिनिटं देऊन खूप ब्लेसिंग्स द्या, आणि खूप त्यांना भरभरून आशीर्वाद द्या. मग मला 8 दिवसानंतर पुन्हा शेअर करा की माझ्याकडे रांग लागली आहे. फक्त एवढं ओके. करा तुम्ही.
थँक्यू. मी 5 किंवा 10 क्लायंट बद्दल रोज ग्रॅटिट्यूड लिहिते आहे. पण ही पण प्रॅक्टिस ऍड करते मी आता नक्की उद्यापासून. थँक्यू सो मॅम, मच. कुठली सांगितली प्रॅक्टिस आता तुम्ही क्लायंटसाठी? आपल्या क्लायंट्सला भरभरून आशीर्वाद द्यायचे, त्यांना थँक्यू करायचं रोज रोज रोज. जितकं जास्तीत जास्त तुम्ही त्यांना ग्रॅटिट्यूड द्याल, कारण की ते क्लायंट्स होते म्हणून तुमच्याकडे पैसे आले, ते पैसे आले म्हणून तुम्ही तुमच्या ज्या गरजा होत्या त्या पूर्ण केल्या. बरोबर आहे. त्यांनी तुमची प्रगती झाली, तुमची कीर्ती वाढली, तुम्ही लोकांपर्यंत तुमचं ऍडव्हर्टाईज झाली, तुमचे प्रॉडक्ट्स त्यांनी यूज केले, त्यांनाही फायदा झाला. तशा सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे जुळलेल्या आहेत. तर तुम्हाला क्लायंट्सला रोज भरभरून थँक्स गिविंग द्यावं लागणार. लिहून द्या, बोलून द्या, काहीही द्या, पण द्या, पण रोज द्या. त्यांनी 10 रुपयाची वस्तू घेतली त्यालाही तेवढेच, 1000 रुपयाची घेतली त्यालाही तेवढे. थँक्यू, चांगलं सांगितलं. थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू. गॉड ब्लेस यू एव्हरीवन. थँक्यू थँक्यू थँक्यू. सगळ्यांकडे सगळ्यांची सगळी चांगली चांगली स्वप्न पूर्ण होऊ दे. सगळ्यांना उत्साह, चैतन्य, प्रेम, आदर, सन्मान, यश, कीर्ती मिळो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच.